विद्यार्थिनींनो, आजच्या तासाला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन या अभ्यासक्रमातील मॉड्यूल नंबर 2 भिन्नतेचे आकलन व विशेष गरजांची ओळख, भिन्नतेचे आकलन व विशेष गरजांची ओळख या स्वयंपूर्णांकातील किंवा मॉड्यूलमधील घटक नंबर 1 शारीरिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांची कारणे, वैशिष्ट्ये व गरजा. शारीरिकदृष्ट्या भिन्न असलेल्या मुलांची कारणे, वैशिष्ट्ये व गरजा हा पहिला टॉपिक आपण विचारात घेणार आहोत. याच्यामध्ये 4 वैशिष्ट्याने भिन्न असणारी जी मुलं आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत किंवा त्यांची आपण ओळख करून घेणार आहोत. एक पहिलं दृष्टीदोष, 2 कर्णबधीर, 3 शरीर गतिकीय व स्नायू गतिकीय मुले, शरीर व स्नायू अक्षम असणारी किंवा त्यांची गती कमी असणारी मुलं. त्यानंतर बहुअक्षम मुलं. असे 4 प्रकारचा आपण या ठिकाणी या टॉपिक मध्ये विचार करणार आहोत की शारीरिकदृष्ट्या भिन्न असणाऱ्या मुलांची कारणे, वैशिष्ट्ये व गरजा. याच्यामधला जो पहिला प्रकार आहे तो पहिला प्रकार आपण विचारात घेणार आहोत तो म्हणजे कर्णबधीर, दृष्टीदोष. दृष्टीदोष किंवा दृष्टीबधीर असणारी मुलं, त्याच्यानंतर कर्णबधीर असणारी मुलं, त्याच्यानंतर शरीर व स्नायू गतिकीय असणारी मुलं आणि बहुअक्षम असणारी मुलं. आणि 4 वैशिष्ट्यांनी युक्त असणारी मुलं आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये आपण सुरुवातीचा जो प्रकार आहे शारीरिकदृष्ट्या भिन्न असणारे मुलं जे आहेत त्याच्यामधला पहिला प्रकार जो आहे तो म्हणजे दृष्टीदोष असणारी विद्यार्थी किंवा मुलं किंवा मुली किंवा दृष्टीबधीर त्याला आपण असं म्हणतो. आता शारीरिक ज्ञानेंद्रियाचा जर आपण विचार केला तर डोळे हे महत्वाचं इंद्रिय किंवा महत्वाचा अवयव व्यक्तीच्या दृष्टीने किंवा प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं असलेलं दिसून येतं. कारण ते एक महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. त्याशिवाय आपण ज्ञान संपन्न करू शकत नाही असं आपण 100% म्हणू शकत नाही, पण जितक्या सहजतेने सुलभतेने आपण ज्ञान प्राप्त करू शकतो त्यासाठी पूरक असणारे जे ज्ञानेंद्रिय आहे त्यामध्ये डोळं, व्यक्तीचे डोळे हे महत्वाचं ज्ञानेंद्रिय आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मतः दृष्टीदोष निर्माण झालेला दिसून येतो. तो पूर्णतः असतो किंवा अंशतः असतो. तर काहींना जन्मल्यानंतर काही दिवसाने किंवा काही अंतराने किंवा काही फरकाने वेगवेगळ्या कारणाने दृष्टीदोष किंवा अंधत्व प्राप्त झालेलं दिसून येतं. जन्मतः किंवा जन्मोत्तर दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. त्याची वेगवेगळ्या स्वरूपाची वैज्ञानिक कारणं असू शकतात, त्याच्यामध्ये आपल्याला शिरायचं नाही, पण अशा वेगवेगळ्या परिस्थितीत दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. तर नेमकं दृष्टीदोष म्हणजे काय याचा आपण प्रथमतः विचार करूया. ज्या व्यक्तींना अजिबात दिसत नाही त्याची पहिली व्याख्या आपल्याला सांगता येईल की ज्या व्यक्तींना अजिबात दिसत नाही किंवा ज्यांची दृष्टी क्षमता भिंग लावून म्हणजे चष्माला असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आकाराचे जे चष्मे असतात चष्मे लावून किंवा भिंग लावून 60/60 म्हणजे 60/6/60 किंवा त्यापेक्षा जास्त दिसत नाही अशा व्यक्तींना अंध असे संबोधले जाते किंवा दृष्टीदोष असणारे व्यक्ती किंवा मुलं म्हणून संबोधले जाते. 6/60 म्हणजे दृष्टी क्षमता सुधारण्यासाठी जे बिंग लावलं जातं, जो चष्मा वापरला जातो, 6/60 हे एक त्याचं मापक आहे, दृष्टी मोजण्याचं मापक आहे. तर त्याच्यापेक्षा जास्त जर दिसत नसेल तर अशा व्यक्ती
अंध समजले जातात, ही पहिली व्याख्या. याच्यामध्ये दोन गोष्टी सांगितल्या, अजिबातच दिसत नाही किंवा दृष्टी क्षमता सुधारण्यासाठी किंवा दृष्टी दोष सुधार बिंग लावून 6/60 किंवा त्यापेक्षा जास्त दिसत नाही अशा व्यक्तींना अंध समजलं जातं. दुसरी एक व्याख्या याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल, जी दृष्टी उत्तमातला उत्तम चष्मा वापरून सुद्धा, जी दृष्टी उत्तमातला उत्तम बिंग किंवा चष्मा वापरून सुद्धा 6/60 किंवा त्यापेक्षा कमी दिसत नाही अशा व्यक्तींना अंध समजले जाते. मग अशी 6/60 किंवा त्यापेक्षा जास्त दिसत नाही. दुसऱ्या व्याख्येमध्ये उत्तमातला उत्तम बिंग किंवा चष्मा वापरून 6/60 किंवा त्यापेक्षा कमी दिसत नाही अशा व्यक्तींना अंध समजलं जातं. आणि तिसरी एक व्याख्या आपल्याला सांगता येईल, ती म्हणजे विद्यार्थ्यामध्ये अंशतः अंधत्व असेल तर ते सर्वसामान्य शाळेत प्रवेश घेऊ शकतात, अशांना दृष्टिदोष असणारे विद्यार्थी असे म्हणतात. म्हणजे काही तिरळेपणा असतो किंवा डोळ्यामध्ये काही जखम झालेली असते किंवा जन्मतः दृष्टिदोष असतो दिसून येतो, पण तो अंशतः असतो. असे विद्यार्थी जे असतात सर्वसामान्य विद्यार्थ्यांबरोबर सहजपणे अध्ययन अध्यापन करू शकतात किंवा शिक्षण प्रवाहामध्ये समावेश होऊ शकतात. म्हणजे ह्या 3 प्रकारच्या व्याख्या पाहिल्या आहेत. अजिबात दिसत नाही, अजिबात दिसत नाही व बिंग लावून 6/60 किंवा त्यापेक्षा जास्त दिसत नाही, ही एक व्याख्या. जी दृष्टी उत्तमातला उत्तम बिंग किंवा चष्मा लावूनही 6/60 किंवा त्यापेक्षा कमी दिसत नाही अशा व्यक्ती, आणि ज्या विद्यार्थ्यांमध्ये अंशतः अंधत्व असेल अशा विद्यार्थ्यांना अंध विद्यार्थी किंवा दृष्टीबधिर विद्यार्थी किंवा दृष्टिदोष असणारे विद्यार्थी संबोधले जातात. आता याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना दिसत नाही अशा विद्यार्थ्यांना आपण अंध विद्यार्थी म्हणू शकतो, परंतु त्यांच्यामध्ये डोळ्याच्या कार्यक्षमतेनुसार प्रकार पडतात. कोणालाही अंध म्हणून चालणार नाही, तिरळ असलं तरी आपण म्हणू शकतो अंध आहे. पण अंधत्व डोळ्याची अंधत्वाची किंवा दृष्टीबधिरतेची जी व्याप्ती आहे त्या व्याप्तीनुसार साधारणपणे अंधत्वाचे किंवा दृष्टीबधिर विद्यार्थ्यांचे 3 प्रकार पडतात. एक पहिला प्रकार असा आहे की ज्यांची दृष्टी कमी आहे परंतु योग्य त्या औषधोपचाराने किंवा भिंग वापरून किंवा चष्मा वापरून ही मुले सामान्य मुलाप्रमाणे पाहू शकतात. एक पहिला प्रकार असा आहे की ज्यांची दृष्टी कमी आहे परंतु योग्य औषधोपचार केल्यानंतर, म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषध असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची दृष्टी सुधारण्यासाठी आवश्यक असणारी साधनं असतील, चष्मा असेल भिंग असेल, ती वापरून सहजपणे ही मुलं अध्ययन अध्यापन करू शकतात. म्हणजे दृष्टीमध्ये सुधारणा घडून आणता येऊ शकते. हा पहिला प्रकार. दुसरा प्रकार आहे औषधोपचार करून चष्मा वापरून किंवा भिंग वापरूनही मुले सामान्य मुलांच्या इतके सहजतेने पाहू शकत नाहीत. सामान्य मुलांचे इतके सहजतेने पाहू शकत नाहीत, मात्र ही मुले पूर्णपणे अंध नसतात. दुसरा प्रकार. पहिला प्रकारे सहजपणे उपाययोजना करून सामान्य मुलांच्या प्रमाणे अध्ययन अध्यापन करू शकतात किंवा शिक्षण प्रवाहामध्ये समाविष्ट होऊ शकतात. दुसरा, औषधोपचार केला, चष्मा वापरले, भिंग वापरला तरी सामान्य मुलांच्या इतकी सहजतेने ती पाहू शकत नाही, परंतु ती पूर्णपणे अंध नसतात. आणि तिसरा प्रकार आहे कोणत्याही प्रकारचा औषधोपचार किंवा चष्म्याच्या सहाय्याने मुलं बिलकुल पाहू शकत नाही असा तिसरा प्रकार आहे. म्हणजे काही करा ती पाहू शकत नाही, पूर्ण अंधत्व त्यांना आलेलं असतं, 100% अंधत्व असतं. म्हणजे चष्मा वापरा किंवा औषधोपचार करा तर ती पाहू शकत नाही. तर असे 3 प्रकार पडलेले आपल्याला दिसून येतात. तर याच्यामध्ये आपण शरीरदृष्ट्या असणारे जे विद्यार्थी आहेत, या विद्यार्थी
पाहताना किंवा त्याचे वैशिष्ट्य पाहताना आपण त्याच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्याख्या आणि 3 प्रकार आपण पाहिले. आता आपण महत्वाचा प्रकार त्याच्यामधला म्हणजे दृष्टिदोष किंवा दृष्टीबधिर असलेले विद्यार्थ्यांचे जे विद्यार्थी अंध किंवा अंध अपंग समजले जातात त्यांची तत्वे कोणती आहेत त्या तत्वांचा आपण विचार करूया. हे अंध शिक्षणाची तत्वे कोणती, काय तत्वे असले दिसून येतात. त्याच्यात प्रामुख्याने 4 तत्व आहेत. प्रश्न बराच असा विचारला जाईल की दृष्टिदोष असणारे विद्यार्थी म्हणजे काय, त्यांचे प्रकार कोणते आणि दृष्टिदोष असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची तत्वे स्पष्ट करा. असा प्रश्न विचारला तर त्याच्या 2-3 व्याख्या द्यायच्या, त्याचे प्रकार सांगायचे आणि त्याची तत्वे कोणती आहेत ती तत्वे आपण स्पष्ट करायची. त्यातलं पहिलं तत्व आहे ते म्हणजे मूर्त. मूर्त मूर्त म्हणजे काय, मूर्त आणि अमूर्त जे स्पष्टपणे आपल्याला जाणवतं, स्पष्टपणे आपल्याला दिसतं, त्याला आपण मूर्त असं म्हणतो. मग आकृती असेल म्हणजे कोणती वस्तू आपल्या डोळ्यांना स्पष्टपणे दिसते किंवा आपल्याला ती जाणवते, स्पर्शाने ती जाणवते, त्याला आपण मूर्त असं म्हणतो. आता याच्यामध्ये मूर्ततेमध्ये नेमकं काय अपेक्षित असतं की अंध विद्यार्थी जे असतात ते अंध विद्यार्थी डोळ्याने पाहू शकत नाही. ते आपलं बरचसं कार्य श्रवण संवेदनाद्वारे करतात. बरचसं कार्य श्रवण किंवा स्पर्श संवेदनाद्वारे करतात. त्यामध्ये त्यांना बऱ्याचशा गोष्टी किंवा वस्तूंच्या आकाराविषयी ज्ञान मिळत नाही. त्यांच्या वस्तूच्या आकाराविषयी चुकीचा गैरसमज होण्याची शक्यता असते. म्हणून त्यांना प्रत्यक्ष वस्तू स्पर्श अनुभवाद्वारे देता येते व त्या वस्तूसारख्या अनेक वस्तू हाताळून देणे हे गरजेचं असले. मूर्त म्हणजे काय, अंध विद्यार्थी पाहू शकत नाही, त्यामुळे बऱ्याचदा श्रवण संवेदनाद्वारे ते ज्ञान प्राप्त करतात, परंतु ते ज्ञान पुरेसं असतंच असं नाही. त्यामध्ये त्यांना बऱ्याच गोष्टी किंवा वस्तूच्या आकाराविषयी स्पष्टता होत नाही. ज्यावेळेस श्रवण संवेदनाद्वारे ते ज्ञान प्राप्त करतात त्यावेळेस त्याच्या आकाराविषयी त्यांना ज्ञान प्राप्त होत नाही. त्याचं नेमकं स्वरूप काय आहे हे त्यांना समजू शकत नाही, त्याविषयी त्यांना ज्ञान मिळू शकत नाही. म्हणून त्यांचा त्या वस्तूच्या आकाराविषयी गैरसमज होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ ग्लास उभट असतो, त्याची लांबी रुंदी आपण सांगितली तरी त्याला पूर्णपणे ज्ञान प्राप्त होईलच असं नाही. पण ग्लास ही वस्तू त्याला हाताळायला दिली, त्या स्पर्श ज्ञानाद्वारे त्या ग्लासाची रचना किंवा आकार त्याला सहजपणे समजू शकतो. त्यामुळे त्याला त्याच्यामध्ये ग्लासाविषयी चुकीचा अर्थ निर्माण होण्याची शक्यता कमी असते. म्हणून वस्तू हाताळायला देणं हे मूर्ततेमध्ये अपेक्षित असलेलं दिसून येतं. त्यानंतर दुसरं एक महत्वाचं तत्व आहे ते म्हणजे एकात्मक अनुदेशन. एकात्मक अनुदेशन, पहिलं तत्व सांगितलं मूर्तता, दुसरं सांगितलं एकात्मक अनुदेशन. अंध विद्यार्थी यांना दिसत नाही, हे श्रुती म्हणजे श्रवण म्हणजे ऐकणे, गंध म्हणजे चव घेणे, स्पर्श यासारख्या गोष्टीद्वारे अध्ययन करतात. दिसत नाही त्यांना, दृष्टिदोष असतो, त्यामुळं स्पर्श, गंध आणि श्रवण स्पर्श आणि गंध याद्वारे ते अध्ययन करतात किंवा ज्ञान जाणून घेण्याचा, आकलन करण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न करतात. एखाद्या वस्तूविषयी ज्ञान घेताना एकात्मिक अनुदेशनामध्ये काय अपेक्षित असतं की एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या घटकाविषयी, एखाद्या गोष्टीविषयी, एखाद्या गुणधर्माविषयी ज्ञान घेताना ते तुटकपणे घेण्याची शक्यता असते. त्यामुळे हे सर्व घटक जोडण्याचे काम शिक्षकाला करायचे असते. जसे की दैनंदिन जीवन जगण्यासाठी त्यांना जीवनातील प्रत्यक्ष ज्ञान देण्याचं कार्य शिक्षक या नात्याने शिक्षकाला करावं लागतं. त्यासाठी विविध
ठिकाणं असतील, म्हणजे कारखाना असेल, पोस्ट ऑफिस असेल, बँका असतील, शासकीय ऑफिस असतील, शासकीय कार्यालय असतील, सार्वजनिक संस्था असतील, औद्योगिक संस्था असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या असामाजिक म्हणजे शासकीयेतर संस्था, NGOs, नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन असतील, अशा ठिकाणी जाऊन त्यांना प्रत्यक्ष ज्ञान देणं गरजेचं असतं दिसून येतं. म्हणजे तिथं जाऊन त्यांना श्रवण, गंध आणि स्पर्शाद्वारे ज्ञान अनुभवता येतं, अनुभव घेता येतं. त्याच्यामध्ये तोटकपणा राहत नाही. उदाहरणार्थ पोस्ट ऑफिसचं ज्ञान जर त्यांना पोस्ट ऑफिसच्या कार्याचं त्यांना ज्ञान द्यायचं असेल, वेगवेगळ्या प्रकारचे पाकिट असतील, वेगवेगळ्या प्रकारचे सिक्के असतील, तिथले व्यवहार असतील, हे त्यांना नुसतं स्पर्शाद्वारे किंवा श्रवण संवेदनाद्वारे ज्ञान देऊन चालणार नाही. तिथं जाऊन त्यांनी ते अनुभवलं पाहिजे. तिथं जाऊन प्रत्यक्ष त्यांनी तो अनुभव घेतला पाहिजे. जरी त्यांना दिसलं नाही तरी श्रवण, गंध आणि स्पर्शाद्वारे ते ज्ञान प्राप्त करू शकतात. म्हणून त्यांना जे ज्ञान दिलं जाणार आहे त्यामध्ये एकात्मिकता निर्माण झाली पाहिजे, हे महत्वाचं तत्व असलं दिसून येतं. जर असं केलं नाही तर ज्ञानामध्ये तुटकता किंवा तोटकपणा निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणजे ज्ञान तुटक मिळण्याची शक्यता असते. त्यानंतर पुढचे एक तत्व आहे ते म्हणजे आवश्यकती अधिक प्रमाणात चेतना. आवश्यकती अधिक प्रमाणात चेतना. आता सर्वसाधारणपणे जे विद्यार्थी असतात, सामान्य विद्यार्थी, त्या सामान्य विद्यार्थ्यांना जेवढ्या सहजासहजी आपण ज्ञान देऊ तेवढ्या सहजासहजी ज्ञान अंध विद्यार्थ्यांना भेटत नाही. सहजपणे आपण वर्गामध्ये वर्गाध्यापन करताना जे सर्वसामान्य विद्यार्थी असतात त्यांच्यासमोर जे आपण हावभाव करतो, जे आपण बोलतो, ज्या वस्तू आपण दाखवतो, जे फलकलेखन करतो, ज्या शैक्षणिक साधनांचा आपण उपयोग करतो, जे प्रश्न विचारतो किंवा वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणं देऊन अध्ययन अध्यापनात मनोरंजकता आणण्याचा आपण वर्गामध्ये प्रयत्न करतो आणि त्याची परिणामकारकता सर्वसामान्य विद्यार्थ्यांपर्यंत ज्या गतीने पोहोचते तितक्या गतीने अंध विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचत नाही. त्यामुळे शिक्षकाने त्यांना अधिक प्रकारची चेतना म्हणजे संवेदना देणं आवश्यक असते. त्यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन प्रसंग त्यांच्यासाठी निर्माण केले पाहिजे की जेणेकरून अशा विद्यार्थ्यांच्या संवेदना कार्यक्षम होण्यासाठी एखादा शिक्षकाने मानसिक आराखडा तयार केला पाहिजे आणि त्याचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी शिकवल्या पाहिजे. वर्ग अध्यापनामध्ये एखाद्या विद्यार्थ्याला दिसत नाही पण एखादा प्रयोग असेल तर मग ती प्रयोगाची जी साधनं असतील ती साधनं प्रत्यक्ष त्याला हाताळायला दिली पाहिजे, प्रत्यक्ष कृती करायला दिली पाहिजे. त्याच्या ज्या संवेदना आहेत म्हणजे पंचेंद्रियाद्वारे ज्या संवेदना जागृत करता येणं शक्य होईल तेवढ्या संवेदना जागृत करण्याचा शिक्षकाने वर्गामध्ये प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ज्या इतर विद्यार्थ्यांपेक्षा जास्त संवेदना किंवा जास्त चेतना, जास्त प्रेरणा अशा अंध विद्यार्थ्यांना दिल्या गेल्या पाहिजे. प्रत्यक्ष त्याच्याजवळ जाऊन त्याला प्रत्यक्ष अनुभव देण्याचा शिक्षकाने प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर पुढचे एक तत्व सांगता येईल स्वाध्ययन स्वीकृती. म्हणजे स्वयं अध्ययन स्वीकृती म्हणजे काय? स्वतः अध्ययनाला तो प्रवृत्त झाला पाहिजे. पुढचं एक तत्व आहे, हे महत्वाचं तत्व आहे का, यामध्ये अंध बालके दुसऱ्यावरती अवलंबून असतात. बरेचदा अंध बालके म्हणजे त्यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या गरजा असतात त्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्यांना इतर विद्यार्थ्याची किंवा सातत्याने शिक्षकाची मदत घ्यावी लागते. म्हणजे ते बहुतांशी परावलंबी असतात. म्हणजे दुसऱ्या मुलावरती, सहकार्यावरती ते अवलंबून असतात. परंतु त्यांना हळूहळू आपण स्वतःहून स्वतःच्या कृती, स्वतःच्या हालचाली करण्यासाठी स्वतःचा मार्ग शोधणे या संबंधीचे मार्गदर्शन अपेक्षित असते. की तू हे कर, तू ते कर, इथं असं आहे, तिथं तसं आहे, तू स्वतः ते आठव, तू स्वतः ते अनुभव घे. तर त्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करणं आवश्यक असतं आणि त्यातूनच ते स्वाध्ययनाला प्रवृत्त होतात. पण त्यासाठी आवश्यक असलेलं उत्तेजन किंवा आवश्यक असलेली प्रेरणा अंध विद्यार्थ्यांना
दिली गेली पाहिजे, कारण अशा अंध विद्यार्थ्यांच्या कार्याची गती इतर विद्यार्थ्यांच्या मानाने कमी असलेली दिसून येते. ते जरी स्वतः त्यांना प्रेरणा दिली तर ते स्वतःचं काम स्वतः करू शकतील. स्वतः सक्षमतेने जरी इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेने ते करू शकले नाही तरी मात्र स्वतःच्या गरजा भागवण्या इतपत ते स्वतःचं कार्य करू शकतील. पण त्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ही प्रिन्सिपल आहे. तर अशा प्रकारे आपण कर्णबधीर दृष्टिदोष किंवा दृष्टीबधीर किंवा अंध विद्यार्थी म्हणजे काय, अंध विद्यार्थ्याचे प्रकार कोणते, अंध विद्यार्थ्याच्या शिक्षणाची तत्वे कोणती, याचा आपण विचार केला. तर याच्यामध्ये आपण पुढचा भाग आपण पाहणार आहोत. त्याच्यामध्ये महत्वाचा आहे, त्याच्यातला एक भाग आहे की अंध विद्यार्थी जे आहे ते अंध विद्यार्थी हे इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळे असतात. वेगळे असतात म्हणजे त्यांची कॅरेक्टरिस्टिक जी आहेत, जी वैशिष्ट्ये आहेत, ती वैशिष्ट्ये सुद्धा इतर विद्यार्थ्यांच्या पेक्षा भिन्न किंवा वेगळी असली दिसतात. अंध विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये कोणती, त्याचा आपण या ठिकाणी विचार करूया. एक पहिलं अंध विद्यार्थ्याची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत, तर एक पहिलं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे असे विद्यार्थी जे असतात, अशा विद्यार्थ्यांच्या काही समस्या असतात आणि त्या समस्यावरून त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतात. एक त्यांना लिखाण करताना समस्या येतात. अंध विद्यार्थी म्हणजे लिहिताना समस्या येतात, बरोबर, वाचन करताना समस्या येतात, कोणत्याही प्रकारची कृती करताना समस्या येतात. त्याचबरोबर असे विद्यार्थी जे असतात त्या अशा विद्यार्थ्यांची इतरांकडून उपासना होण्याची शक्यता असते, उपहास होण्याची शक्यता असते. अशा इतरांकडून उपहास होण्याची म्हणजे उपमर्द होण्याची शक्यता असते, म्हणजे थोडक्यात अवहेलना होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांच्या समस्या वाढत जातात. दुसरं, अशा विद्यार्थ्यांना सातत्याने दृष्टिदोष कमी होण्यासाठी काही साधनं म्हणजे बिंग किंवा चष्मा असेल, चष्मा वापरावा लागतो. अशा विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना जवळचं दिसत नाही, काही विद्यार्थ्यांना लांबचं दिसत नाही, ही एक समस्या असते दिसून येते. अशा विद्यार्थ्यांना दृष्टिदोष असल्यामुळे दृष्टी अपंगत्व प्राप्त झालेलं दिसून येते. त्यामुळे अनेक प्रकारच्या कृत्या सहजतेने करू शकत नाही. म्हणजे चालणं असेल किंवा लिहिणं असेल किंवा कोणत्या प्रकारची कृती करणं असेल किंवा मैदानावरचे खेळ खेळणं असेल किंवा कोणत्याही प्रकारचं काम करणं असेल, अगदी आकृती काढणं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे गृहपाठ स्वाध्याय पूर्ण करणं, याच्यामध्ये त्यांना अनेक प्रकारचे अडथळे आलेले दिसून येतात, समस्या आलेल्या दिसून येतात. यावरून त्यांची वैशिष्ट्ये आपल्याला सांगता येते की अशा प्रकारच्या समस्या असणारी मुलं ही अंध किंवा अंध अपंग असलेली दिसून येतात. यांची नेमकी वैशिष्ट्ये काय असतात. एक पहिलं वैशिष्ट्य म्हणजे वर्गामध्ये हे विद्यार्थी जे बसतात, एकतर यांना फळा दिसत नाही. त्यांचं वैशिष्ट्य काय, फळा दिसत नाही, कारण दृष्टिदोष किंवा कोणत्याही प्रकारची फलकावरती किंवा भिंतीवरती लागलेली चित्र असतील, आकृती असतील, प्रतिकृती असतील, त्यांना व्यवस्थित त्या दिसत नाही, म्हणजे फळा न दिसणं. दुसरं, यांचं दुसरं एक वैशिष्ट्य असलेलं दिसून येतं की त्यांच्यामध्ये न्यूनगंडाची भावना असते. साहजिक कोणत्याही प्रकारचा अपंग विद्यार्थी असेल किंवा मूल किंवा मुलगी असेल, तिरडे असेल तर समूहामध्ये वावरताना त्याच्यावरती काही मर्यादा येतात. न्यूनगंडाची भावना त्यांच्यामध्ये निर्माण होते. पुढचं एक महत्वाचं वैशिष्ट्य की हे विद्यार्थी सातत्याने नर्वस असतात, म्हणजे नाराजीचं प्रमाण यांच्यामध्ये जास्त असतं. पुढचं एक वैशिष्ट्य असतं की इतर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वर्गामध्ये मान सन्मान मिळतो, वागवलं जातं, याच्यापेक्षाही आम्हाला जास्त मान सन्मानाने किंवा आपुलकीने वागावं, म्हणजेच आमच्याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं जावं, अशा विद्यार्थ्यांची अपेक्षा किंवा भावना असते आणि ते असणं साहजिक आहे. त्यानंतर असे विद्यार्थी जे असतात ते बऱ्याचदा आक्रमक असतात. आक्रमक म्हणजे त्यांचं त्यांच्या कृतीवरती नियंत्रण नसतं, त्यामुळे ते आक्रमक झालेले दिसून येतात. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या अपंग विद्यार्थ्याला सांगितलं
की या वाक्याखाली इथं धर आणि हे पट्टीने अंडरलाईन मार. नेमकं कुठं मारायचं आणि कशी मारायची हे त्याला समजत नाही, कारण अपंगत्व. म्हणून असे विद्यार्थी बऱ्याचदा जर त्यांना हिनवलं चिडवलं तर असे विद्यार्थी देखील आक्रमक बनलेले दिसून येतात. म्हणजे अशा प्रकारे अशा विद्यार्थी जे असतात ते काही विद्यार्थ्यांना लांबचं दिसत नाही, काही विद्यार्थ्यांना जवळचं दिसत नाही. तर असे वेगवेगळ्या प्रकारची वैशिष्ट्ये ही अंध विद्यार्थ्यांची असलेली दिसून येतात. अंध विद्यार्थ्यांची एक 4-5 वैशिष्ट्ये आपण पाहिली की वर्गामध्ये फळा न दिसणे, दुसरं त्यांच्यामध्ये निर्गंडाची भावना असते, नैराश्याचे प्रमाण त्यांच्यामध्ये जास्त असतं, आपल्याकडे इतर मुलांच्या पेक्षा जास्त लक्ष दिलं जावं अशी भावनिकता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली दिसून येते. काही विद्यार्थ्यांना लांबचं दिसत नाही, काही विद्यार्थ्यांना जवळचं दिसत नाही, म्हणजे अपंग विद्यार्थी, म्हणजे अंध असणारे विद्यार्थी असतात, अंधत्व असणारे विद्यार्थी. आणि असे विद्यार्थी जे असतात अपंग हे आक्रमक असले दिसून येतात, म्हणजे पटकन ते शीघ्रकोपी असले दिसून येतात. तर असे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या असतात. याच्यानंतरचा पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत की असे विद्यार्थी जे वर्गामध्ये असतात, म्हणजे दृष्टिदोष असणारे जे विद्यार्थी असतात त्याचे प्रकार कोणते आहेत ते मी सांगितलं. अंधांना शिक्षण देण्यासाठी जी तत्व आहेत ती तत्वही मी तुम्हाला सांगितली. त्याच्यानंतर त्याची वेगवेगळ्या प्रकारची जी वैशिष्ट्ये आहेत किंवा गुणधर्म आहेत तीही तुम्हाला मी सांगितले. वर्ग सर्वसामान्य समावेशित शिक्षण पद्धतीमध्ये अशा विद्यार्थ्यांना समाविष्ट करून घेतलं जाणं गरजेचं आहे, किंवा घेतलं गेलं असेल तर त्यांच्या ज्या गरजा आहेत त्या गरजा शिक्षक म्हणून आपण कोणत्या पद्धतीने पूर्ण करू शकतो किंवा त्यांच्या गरजा पूर्ण करण्याचे मार्ग कोणते आहेत. त्यातला पहिला मार्ग की असे जे विद्यार्थी आहेत, दृष्टिदोष असणारे जे विद्यार्थी आहेत, एक तर त्यांना सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे बसवणे, म्हणजे फलकाजवळ बसवणे, म्हणजे जेणेकरून जर त्यांना लांबचं दिसत नसेल तर फलकाजवळ बसवलं किंवा सर्व विद्यार्थ्यांच्या पुढे बसवलं तर त्यांना फलकावरचं जे लिखाण आहे ते सहजपणे दिसू शकेल. हा पहिला मार्ग आहे वर्ग व्यवस्थापनाचा, म्हणजे अंध विद्यार्थ्यांच्या दृष्टीने वर्ग व्यवस्थापनाला पहिला मुद्दा हा एक पहिला मार्ग आहे. दुसरा आहे ब्रेल लिपीचा वापर करायचा. ब्रेल या तज्ञाने जी अंधत्वासाठी जी लिपी तयार केली ब्रेल लिपी या नावाने ओळखली जाते, आणि त्याचा जो टाईप असतो तो वेगळ्या प्रकारचा असतो, आणि स्पर्श ज्ञानाने सहजपणे ते विद्यार्थी ज्ञान आकलन करू शकतात, म्हणजे ब्रेल लिपीचा वापर करणे. त्यानंतर पुढचा एक महत्वाचा मार्ग आहे की अंध विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी सर्वसामान्य प्रशिक्षण घेतलेल्या शिक्षकाची त्या ठिकाणी फारशी गरज नसते, तर त्यासाठी तशा प्रकारचं प्रशिक्षण घेतलेला शिक्षक उपलब्ध करणे किंवा तशा प्रकारच्या शिक्षकाची आवश्यकता त्या ठिकाणी असते, म्हणून तशा प्रकारचे विशेष प्रशिक्षण झालेले शिक्षक नियुक्त करणे. त्यानंतर जर वर्गामध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी बेंचची व्यवस्था असेल किंवा बाक असतील तर पुढच्या बाकावरती त्याला बसवणं. त्यानंतर अंध विद्यार्थ्यांना फळ्यावरती व्यवस्थित दिसू शकेल अशा प्रकारची फलकावरची प्रकाश योजना करणे, उत्तम उजेड राहील याची काळजी शिक्षकांनी घेतली पाहिजे. त्यानंतर श्रवण साधनं जी आहेत, टेप रेकॉर्डर असेल किंवा अन्य कोणत्याही प्रकारची श्रवणासाठी उपयुक्त ठरू शकेल, आवाज स्पष्टपणे येऊ शकेल अशा प्रकारची श्राव्य साधनं उपयोगात आणली पाहिजे, की जेणेकरून जरी त्याला काही प्रमाणात एखाद्या वस्तूचा बोध झाला नाही तरी तो श्रवण संवेदनाद्वारे ती संकल्पना समजून घेऊ शकेल. त्यानंतर अंध विद्यार्थी जे असतात त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची पाटी असते लिखाणासाठी, त्या पाटीचा उपयोग केला पाहिजे. त्यानंतर असे विद्यार्थी जे असतात संगीताच्या माध्यमातून त्यांना ज्ञान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यानंतर असे जे विद्यार्थी असतात ह्या विद्यार्थ्यांचं वक्तृत्व कला विकसित करण्यासाठी उपक्रम आयोजित केले पाहिजे, कारण वक्तृत्व शैली त्यांची जर उत्कृष्ट असेल तर त्यांनी जे प्राप्त केलेलं ज्ञान आहे ते ज्ञान ते सहजपणे विकसित करू शकतात, किंवा शिक्षकाची वक्तृत्व शैली सुद्धा चांगली असली पाहिजे की जेणेकरून अंध विद्यार्थ्यांना
तो असे सहजपणे समजू शकेल. त्यानंतर अंध विद्यार्थी जे असतात त्या विद्यार्थ्यांना अध्ययन करताना गटचर्चा किंवा संवाद पद्धतीचा उपयोग केला पाहिजे, म्हणजे चर्चा घडून आणली पाहिजे. त्यानंतर वर्गामध्ये असे जे विद्यार्थी असतात, 1 असो 2 असो किंवा कितीही त्यांचं प्रमाण असो, त्यांच्यामध्ये एक प्रकारची न्यूनगंडाची भावना असते. ती भावना कमी करण्यासाठी त्यांना सहकार्य आणि प्रेमाची वागणूक देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यांचा उपहास कमी होईल किंवा होणारच नाही याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. त्याचबरोबर त्यांची आर्थिक परिस्थिती सामान्य असो किंवा असामान्य असो, मध्यम असो किंवा अत्यंत कमी दर्जाचे असो, असे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना शासनाच्या अंध विद्यार्थ्यांच्या साठी ज्या कल्याणकारी योजना आहेत त्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आवश्यक असणारी साधनं, मग चष्मा असेल किंवा औषधोपचार असेल, त्यासाठी योग्य रीतीने त्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न शिक्षकाने केला पाहिजे. म्हणजे त्यांच्या ह्या गरजा आहेत. वर्गामध्ये ते विद्यार्थी येतात. एक पहिलं मी सांगितलं, पालकाजवळ बसवणे, 2 ब्रेल लिपीचा वापर करणे, 3 विशेष प्रशिक्षण झालेल्या शिक्षकांची नियुक्ती करणे, बसण्यासाठी बेंच व्यवस्था असेल तर पुढच्या बेंचवर बसवणे, फलकावरती उत्तम प्रकारचा उजेड पडेल किंवा चांगल्या प्रकारचा उजेड पडेल अशी व्यवस्था करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व साहित्याचा किंवा साधनांचा उपयोग करणे, अंध अपंगासाठी आवश्यक असणारी जी लिखाणाची पाटी असते ती पाटी उपलब्ध करून देणे, संगीताचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करणे, त्यांची वक्तृत्व शैली सुधारण्यावर भर देणे, संवाद किंवा चर्चा पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करणे, त्यांची न्यूनगंडाची भावना कमी होण्यासाठी आवश्यक ते सहकार्य किंवा प्रेमाची वागणूक त्यांना देणे आणि त्यांचा उपहास कमी कसा होईल यावरती जाणीवपूर्वक लक्ष ठेवणे, त्यांची परिस्थिती कशी असेल त्या परिस्थितीचा विचार न करता त्यांना अंधांसाठी ज्या शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देणे, त्याचबरोबर अंधांसाठी चष्मे किंवा औषधोपचारासाठी आवश्यक असणारे मार्गदर्शन शिक्षकाने करणं, यातूनच त्यांच्या बऱ्याचशा गरजा पूर्ण होऊ शकतात. हे गरजपूर्तीचे वेगवेगळ्या प्रकारचे मार्ग असले दिसून येतात. आता अंधत्व असण्याची जी कारणं आहेत ते कारण कोणते आहेत त्या कारणांचा आपण या ठिकाणी विचार करूया. कारण कोणती आहेत त्याची? ते एक पहिलं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कुपोषण. कुपोषण म्हणजे काय की शारीरिक विकासासाठी किंवा शारीरिक सक्षमतेसाठी आवश्यक असणारी जीवनसत्वे, पोषकता प्राप्त न होणे, यामुळे शरीर विकासावरती किंवा शारीरिक क्षमतेवरती परिणाम होतो. विशेष करून दृष्टी दोषासाठी आपल्याला क हे जीवनसत्व आवश्यक असले आणि क जीवनसत्वाचा अभाव असेल तर मात्र दृष्टीदोष निर्माण होऊ शकतो. उदाहरणार्थ मोठ्या गाजर आहे उदाहरण घेतलं, गाजर घेणे किंवा सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे पालेभाज्या असतील त्या पालेभाज्या खाणे, गाजरामध्ये मोठ्या प्रमाणात क जीवनसत्व असते पण आपण ते खातच नाही, त्याच्याकडे पूर्णपणे आपण दुर्लक्ष करतो. क जीवनसत्व ज्याच्यामधून प्राप्त होतील ती जर प्राप्त झाली नाही तर अंधत्वाच्या दृष्टीने एक कुपोषण निर्माण झालेलं आपल्याला दिसून येतं. दुसरं अंधश्रद्धा असलेलं दिसून येतं. बऱ्याचदा काय अंधश्रद्धेद्वारे उपचार केले जातात, म्हणजे अंगारे दुपारे देऊन त्याची दृष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला जातो. वैज्ञानिक किंवा शास्त्रीय दृष्टिकोनातून उपचार करण्याऐवजी अंधश्रद्धेच्या दृष्टीने उपचार केले जातात. म्हणजे कुठल्या तरी बुद्ध बाबाला किंवा कुठल्या तरी एखाद्या मंदिरात किंवा मशिदीमध्ये नेऊन त्याच्या अंधत्वावरती उपचार करण्याचा प्रयत्न केला जातो, पण ते पूर्णतः चुकीचं असलेलं दिसून येतं, त्यातून दृष्टी येत नाही. त्यानंतर तिसरं कारण आपल्याला सांगता येईल ते म्हणजे अनुवंशिकता. अनुवंशिकता याच्यामुळे अंधत्व येण्याची कारण असतात, कारण आईवडिलांचे काही गुणदोष मुलामध्ये संक्रमित किंवा मुलीमध्ये संक्रमित होण्याची शक्यता असणे दिसून येते आणि त्याच्यामध्ये
काही दोष असतात, म्हणजे अंधत्वाचा दोष असेल तर उतरण्याची शक्यता असते. म्हणजे एखाद्याचे आईवडील तिरळे असतील तर मुलामध्ये तो तिरळेपणा उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानंतर बऱ्याचदा पुढचे कारण सांगतील अपघात, म्हणजे अपघातामध्ये डोळा जाण्याची शक्यता असते. वेगवेगळ्या प्रकारचे आपण खेळ खेळताना डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. प्रवास करताना डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. फटाके उडवताना डोळ्याला इजा होण्याची शक्यता असते. किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आपण क्रीडा प्रकारामधले वेगवेगळ्या प्रकारची जी साधनं वापरतो, त्या साधनांद्वारे डोळ्याला इजा होण्याची शक्यता असलेली दिसून येते. म्हणून अपघात ही एक दृष्टीदोषाचं कारण असं दिसून येतं. अंधत्व येण्याची प्रामुख्याने 4 कारणं आहेत, प्रमुख 4. 1 डोळ्याचं कुपोषण, 2 अंधश्रद्धा. बऱ्याचदा दृष्टी कमी असते, थोडीशी असते, दिसतं आपल्याला, पण योग्य उपचार अभावी ती दृष्टीदोष आणखी विकसित झालेली दिसतो. अंधश्रद्धेमुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे उपचार त्याच्यावर करतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात अंधत्व प्राप्त होण्याची शक्यता असते. अनुवंशिकता हे त्याचं कारण सांगता येईल. आणि अपघात, वेगवेगळ्या प्रकारचे अपघात होऊ शकतात, त्याच्यामुळे दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे आज आपण दृष्टीदोष असणारे विद्यार्थी म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, दृष्टीदोष असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शिक्षणाची तत्वे कोणती आहेत, त्याचबरोबर दृष्टीदोष किंवा अपंग असणारे, अंध असणारे जे विद्यार्थी आहेत त्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, आणि असे विद्यार्थी ज्यावेळेस वर्गात येतात त्यावेळेस त्यांच्या ज्या गरजा असतात त्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षकाने कोणत्या मार्गाचा अवलंब केला पाहिजे ते आपण पाहिलं. त्याच्यानंतर अंधत्व असण्याची वेगवेगळ्या स्वरूपाची कारण आपण विचारात घेतली. अशा प्रकारे आजच्या तासाला आपण दृष्टी दोष असणारे विद्यार्थी हा प्रकार पाहिला. याच्यानंतर आपण दुसरा याच टॉपिक मधला दुसरा प्रकार पाहणार तो म्हणजे कर्णबधीर. तर पुढचा टॉपिक आपण कर्णबधीर याच्यावरती आपण पुढच्या तासाला विचार करूया.